रोहित आर्याच्या तावडीतून 17 मुलांची सुटका झाली। टॉयलेटच्या खिडकीतून पोलिसांनी इमारतीत प्रवेश केला। उंच शिडीचा वापर करून पोलीस खिडकीतून आत घुसले। पोलीस आत घुसले तो फोटो आता समोर आलेला आहे। आतमध्ये गेल्यानंतर झटापटी दरम्यान एपीआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यावर गोळी झाडलेली आहे। पोलीस कशा पद्धतीने आत घुसले शिडीवरून त्याची ही थरारक दृश्य आता समोर येत आहेत। बाथरूमच्या खिडकीतून पोलिसांनी प्रवेश केला आणि या सगळ्या मुलांची सुखरूप सुटका केलेली आहे। दरम्यान रोहित आर्याचा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलाय शवविच्छेदनाकरता। शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्या मूळ घरी मृतदेह हा पाठवला जाईल। त्याच्या घरचे मृतदेह स्वीकारणार का या संदर्भात आता चर्चा आहे। रोहित आर्याचा मृतदेह जे रुग्णालयात शवविच्छेदनाकरता पोहोचलेला आहे आणि शवविच्छेदन आता केलं जात आहे। काल संध्याकाळी अवघ्या महाराष्ट्रानं हा सगळा थरार अनुभवलेला होता। 17 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली। 17 मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं रोहित आर्याकडून। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी बागेशी प्रधान आचार्य यांच्याकडून। बागेशी, रोहित आर्याचा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलेला आहे शवविच्छेदनाकरता। म्हटलं जात आहे त्याच्या घरचे मृतदेह स्वीकारणार, काय नेमकी त्यांची भूमिका असणार या सगळ्याविषयी मात्र आता चर्चा होऊ लागलेली आहे। त्याच दरम्यान पोलिसांनी कशा पद्धतीने या 17 मुलांची सुखरूप सुटका केली, कशा पद्धतीने त्या शिडीवरून चढले, बाथरूम मधून आत शिरले आणि त्या मुलांची सुखरूप सुटका केली, या सगळ्या थरारक अनुभवाची दृश्य आता हळूहळू समोर देखील येत आहेत। नक्कीच लाघवी, रोहित आर्य यांनी 17 मुलांना वेठीस धरलेलं होतं, ओलीस धरलेलं होतं आणि त्यानंतर खरं तर तो एक कंत्राटदार होता। कंत्राटदाराचे काही त्यांचे पैसे देणं बाकी होतं। दीपक केसरकर माजी शिक्षण मंत्री यांचं नाव देखील या सगळ्या प्रकरणात समोर येतं आहे की त्यांनी त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं। रोहित आर्य हा मनोरुग्ण असल्याचं देखील बोललं जात आहे। पण जर मनोरुग्ण आहे तर त्याला अशा एवढ्या मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतात कसे, असा प्रश्नही विरोधक विचारतात। मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की जे मध्ये त्याचं सध्या मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी नेलेला आहे। त्याच्या ज्या पत्नी आहेत त्या पत्नीसह त्याला काही 2 मुलं असल्याचं समोर येतंय। तर हे दोन्ही मुलं आणि पत्नी चेंबूरमध्ये राहत होते काही दिवसांसाठी, म्हणजे दिवाळी निमित्ताने ते इकडे चेंबूरमध्ये त्याच्या नातेवाईकांच्या घरी राहायला आले होते। आणि काल ज्या वेळेला शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह नेला त्यावेळेला रोहित आर्याची जी पत्नी आहे त्या तिथे आल्या असल्याची माहिती मिळते। मात्र त्यानंतर त्या कोणालाही भेटलेल्या नाही आहेत, दिसलेल्या नाही आहेत। चेंबूरच्या घरी कोणी नाही आहे, पुण्याच्या घरीही कोणी नाही। मग नेमक्या रोहित आर्याच्या ज्या पत्नी आहेत त्या गेल्या कुठे, असा प्रश्न देखील एक समोर आलेला पाहायला मिळतोय। आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आता मी राज स्टुडिओच्या समोरच उभी आहे। तिथे अजूनही फॉरेन्सिक टीम जी आहे ती काम करताना पाहायला मिळते। अजूनही त्यांचं काम पूर्ण झालेलं नाही। मात्र असं असलं तरी या राज स्टुडिओच्या पाठीमागे जी गॅप होती त्या गॅपमधनं बाथरूममध्ये शिरत पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला होता। एपीआय वाघमारे, अमोल वाघमारे असं त्यांचं नाव आहे आणि त्यांनी हा एन्काउंटर केला होता। तर त्याची एक शिडी जी आहे ती शिडी त्यांनी तिथे ठेवलेली होती। त्या शिडी उंच शिडीवरनं ते वरती चढून पूर्ण बाथरूमपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर बाथरूममधनं एंट्री घेत ते रोहित आर्यापर्यंत पोहोचले असं सांगण्यात येत आहे। मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे ती म्हणजे कंत्राटदारांचा जो मुद्दा आहे तो देखील समोर येताना पाहायला मिळतोय की याआधी देखील अनेक कंत्राटदारांचे पैसे जे आहेत ते थकवलेले पाहायला मिळाले होते। त्यासाठी कंत्राटदारांनी अनेक
संप देखील पुकारलेले पाहायला मिळाले। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा देखील समावेश आहे। यामध्ये BMCचा समावेश आहे, ठाणे महानगरपालिकेचा समावेश आहे। जर कंत्राटदारांचे पैसे दिले नाहीत तर अशा पद्धतीची जर वागणूक कंत्राटदार देत असतील आणि सामान्य आणि काहीही ज्यांचा दोष नाही अशा नागरिकांना, अशा लहान मुलांना जर वेठीस धरत असतील तर या कंत्राटदारांच्या मानसिकतेचा देखील आता यापुढे विचार करणे गरजेचे आहे का, असा प्रश्न देखील या सगळ्यामुळे आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय। मात्र हा जो रोहित आर्या आहे याचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते देखील सोशल मीडियावर आता व्हायरल होताना पाहायला मिळतात। त्यामध्ये दीपक केसरकर स्वतः रोहित आर्या यांचं कौतुक करताना पाहायला मिळतात आणि राज स्टुडिओ नेमका कोणाचा आहे या संदर्भात देखील आपण माहिती काढतोय। मात्र या राज स्टुडिओमध्येच तो त्यांनी जे ऑडिशन्स घेतले होते त्या ऑडिशन्स नेमकं कोणत्या पिक्चरसाठी होतं, काय होतं हे बघणं महत्त्वाचं असलं तरी देखील मंत्री दीपक केसरकर यांनी जे काल ज्या पद्धतीने स्टेटमेंट केलेलं आहे ते स्टेटमेंट देखील बघणं महत्त्वाचं आहे। ते असंही म्हणतात की त्याला आम्ही देखील पैसे दिलेले आहेत। मग दीपक केसरकरने दिलेले पैसे तो त्याच्या व्यवसायासाठी वापरत होता का, स्टुडिओ ज्या वेळेला बुक केला त्यावेळी ते पैसे त्यांनी वापरले होते का, हे सगळं बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आत्ता अजूनही फॉरेन्सिकची टीम काम करते, अर्धा पाऊण तासात त्यांचं हे काम पूर्ण होईल, त्यानंतर अपडेट देखील मिळतील आणि त्याचबरोबर JJ देखील शवविच्छेदनाचं काम पूर्ण होईल, त्यामुळे ती अपडेट देखील मिळतील। त्यामुळे त्याच्यानंतर कळेल की त्याचा मृतदेह त्याच्या पत्नी स्वीकारणार का आणि त्याचबरोबर अजून केसरकरांचे काही मुद्दे जे आहेत ते समोर येत आहेत का, केसरकर आणखीन काही स्टेटमेंट देत आहेत का, त्याचबरोबर मंत्रालयाकडनं आणखीन काही स्टेटमेंट येत आहे का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर त्याच्या पत्नी जर तिथे मृतदेह घ्यायला आल्या आणि त्या केसरकरांवर काही आरोप करतायत का, हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। लक्षात येतोय भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।